हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायरस एज्युकेशन. टॉप कन्सेप्टमध्ये आजचा आपला टॉपिक आहे फोर्स. न्यूटनने त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलं की ड्यू टू इनर्शिया द बॉडीज डू नॉट मूव विथ देअर ओन, और दे डू नॉट स्टॉप विथ देअर ओन, और दे डू नॉट चेंज देअर डायरेक्शन वेन दे आर इन अ स्टेट ऑफ मोशन. म्हणजेच न्यूटनने तिथे आपल्याला एक टर्म दिली, एक कन्सेप्ट दिलं. त्याने आपल्याला सांगितलं इन ऑर्डर टू मूव द बॉडी, in order to stop the body, in order to increase or decrease the motion of body, or in order to change its direction, what we need some external effort that which is unbalanced, which can stop the motion of body or changes the motion of body or changes the direction. याला आपण न्यूटनचा पहिला नियम म्हणतो आणि ह्या नियमाने आपल्याला दिला फोर्स. सो मित्रांनो, आजच्या या टॉप कन्सेप्ट मधला आपला टॉप कन्सेप्ट आहे फोर्स. सो फोर्स तसं पाहायला गेलं तर एक फिजिकल क्वांटिटी आहे, जिला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो. या फोर्सला ॲज अ फिजिकल क्वांटिटी म्हणून आपण अगोदर समजून घेऊया. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, फोर्स इज अ डिराइव्ह क्वांटिटी, तिचं युनिट आहे न्यूटन पर तिचं युनिट आहे न्यूटन. आणि फोर्सचं डिराइव्ह युनिट जर काढायला गेलो तर न्यूटनच्या सेकंड फॉर्म्युलानुसार एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला जर वापरला तर किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर असं त्याचं डिराइव्ह युनिट तयार होईल. यालाच आपण एक न्यूटन फोर्स म्हणतो. मित्रांनो, आपल्याला ह्या टॉप कन्सेप्टमध्ये तशी फोर्स ही टर्म फार मोठी आहे. वेगवेगळ्या फिजिक्सच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ती डिटेलमध्ये शिकायला भेटेलच, पण एक मिनिमम नॉलेज फोर्सचं काय माहिती पाहिजे ते मी इथं सांगतोय. जर आपण नेचरमध्ये बघितलं तर देर आर टू टाइप्स ऑफ फोर्सेस, कॉन्टॅक्ट फोर्सेस अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. सो कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये वस्तू फिजिकली एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, एकमेकांना टच करतात. नॉन कॉन्टॅक्ट टाईप फोर्सेसमध्ये अशा प्रकारचं इंटरॅक्शन नसतं, बट स्टील फोर्स एक्झिस्ट देअर. देन सेकंडली जर नेचर ऑफ फोर्स जर आपण बघितलं तर निसर्गात नेचर ऑफ फोर्स तीन प्रकारचं आपल्याला दिसून येतं. एक अट्रॅक्शन, दुसरं रिपल्शन, त्यालाच आपण पुलिंग पुशिंग म्हणू शकतो, आणि तिसरं नेचर असतं रिॲक्शन. दॅट इज ते आपण रिॲक्टिव्ह फोर्सेससाठी जनरली यूज करतो. ठीक आहे. सो फंडामेंटल फोर्सेस जर नेचरमधले बघितले आपण तर मेजर फंडामेंटल फोर्सेस कोणते कोणते आहेत? तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स. हे निसर्गातले फंडामेंटल फोर्सेस आहे. याच्या व्यतिरिक्त याचे विविध रूप आपल्याला बघायला भेटतील. त्याला आपण इतर फोर्सेसमध्ये क्लासिफाय करू शकतो. मग ते फोर्सेस आहे तुमचे फ्रिक्शनल फोर्सेस, टेन्शन फोर्सेस इन द स्ट्रिंग्स और इन द मटेरियल विच आर इलॅस्टिक, राईट. तिथं आपल्याला त्या प्रकारचे फोर्सेस बघायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मेकॅनिकल फोर्स जो मसलच्या फॉर्ममध्ये तुम्ही अप्लाय करता, मशिनरीच्या फॉर्ममध्ये तुम्ही अप्लाय करतात. सो अशा प्रकारे फोर्सला आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये काय लक्षात ठेवायचं? फोर्स इज अन एक्सटर्नल एजंट which can produce motion in the body, which can change the motion of body, which can change the direction of motion of body, which can balance the another force, or which can produce the deformation in the body. तर हे झाले फोर्सचे परिणाम. मित्रांनो, या फोर्सच्या मेजर कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायच्या. या फोर्सला लाईन ऑफ ऍक्शन असते. फोर्स ऑलवेज ऍक्ट इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. देन सेकंड त्याचा मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, या फोर्सला पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन असतो, राईट. तो ऑन द सेंटर, देन ऑन द टँजंट, अलॉंग द टँजंट, ऑन द टँजेन्शियल पॉइंट असा आपण शब्द वापरतो. सो इट हॅज अ लाईन ऑफ ऍक्शन, इट हॅज अ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, इट हॅज अ नेचर लाईक पुलिंग पुशिंग इज अ नेचर ऑफ फोर्स. ठीक आहे. अँड इट हॅज अ मॅग्निट्यूड, म्हणजे 10 न्यूटन, 100 न्यूटन, 1000 न्यूटन, हे काय झाले फोर्सचे मॅग्निट्यूड. आता फोर्सचं सीजीएस युनिट जर बघितलं तर ते आहे डाईन. ठीक आहे. तर सीजीएस सिस्टीममध्ये आपण फोर्सला कशाने रिप्रेझेंट करतो? डाईनने. आता हा फोर्स आपल्याला मेकॅनिक्स, इलेक्ट्रोडायनॅमिक्स, मॅग्नेटिझम अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात दिसत, पण त्याचं फंडामेंटल काम एकच आहे, टू स्टॉप द बॉडी, टू मूव्ह द बॉडी, टू चेंज द शेप ऑफ बॉडी, ऑर टू अल्टर द मोशन ऑफ ए बॉडी. सो हा झाला आपला आजचा टॉप कन्सेप्ट फोर्स. आणखी जर टॉप कन्सेप्ट तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू टॉप कन्सेप्ट तुम्ही याच्यातनं शिका. हे टॉप कन्सेप्ट शिकून डिटेल जर तुम्हाला आणखी शिकायचं असेल तर गायरस एज्युकेशनचं चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे डिटेल कन्सेप्ट जे तुमच्या सिलेबस वाईज चालतात ते देखील तुम्ही बघू शकता. थँक्यू व्हेरी मच.